नारळी पौर्णिमा विशेष मऊसूत, लुसलुसीत आणि मोकळा असा नारळी भात आज आपण करणार आहोत. करायला अतिशय सोपं आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं मी 1 वाटी इतका बासमती तांदूळ घेतला. आपल्याला तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे. आता इथं 15 ते 20 मिनिटं झालेली आहे. 15 ते 20 मिनिटानंतर आपल्याला हा पाणी नितळण्यासाठी तांदूळ चाळणीमध्ये ठेवायचा आहे. जवळपास 4 ते 5 मिनिटं इतकं तांदूळ आपण चाळणीमध्ये असंच ठेवूया. आता भात शिजवण्याकरिता आपल्याला पाणी गरम करायचं आहे. तर ज्या वाटीने मी तांदूळ घेतला त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. इथं मी 1 वाटी इतकं तांदूळ घेतला होता. त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. एका वाटी तांदूळाला आपल्याला 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला जवळपास 3 ते 4 चमच इतकं तूप टाकायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 दालचिनीचे तुकडे, 3 ते 4 लवंगा आणि 3 ते 4 हिरवी विलायची टाकायची आहे. अगदी अर्धा 1 मिनिटासाठी आपल्याला हे खडे मसाले तुपामध्ये परतून घेऊया आणि नंतर लगेचच यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत. आता तांदूळ आपल्याला अगदी मंद आचेवर जवळपास 2 ते 3 मिनिटं इतकं भाजायचं आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हा तांदूळ भाजायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता तांदळाला हलका रंग बदललेला आहे. 2 ते 3 मिनिटं झालेला आहे. आता या स्टेजवर आपण घालणार आहोत गरम पाणी. इथं एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही हा भात शिजवत असाल तेव्हा गरम पाण्याचाच तुम्हाला वापर करायचा आहे. 1 वाटी जर तुम्हाला तांदूळ तुम्ही घेतलं असेल किंवा कोणत्याही तुमच्या घरातली वाटी असो, कप असो, ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेतलं त्याच वाटीने तुम्हाला 2 वाटी पाणी घ्यायचं आहे किंवा 2 कप पाणी घ्यायचं आहे. जर तुम्ही तांदूळ कुकरला शिजवत असाल तर 1.5 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि कढईमध्ये शिजवत असाल तर 2 वाटी घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. पुन्हा एकदा या तांदळाला छान ढवळून घेऊया आणि आपल्याला या भाताला जवळपास 3 ते 4 मिनिटं इतकं शिजवून घ्यायचं आहे. आता इथं पुन्हा एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे. तुम्ही जेव्हा भात शिजवता तेव्हा या भाताला आपल्याला अजिबात झाकायचं नाही आहे. असंच आपल्याला हा भात मोठा गॅस करून शिजवायचा आहे. अजिबात गॅस कमी न ठेवता मोठ्या आचेवरच आपल्याला हा भात छान खडखडून उकळी आल्यानंतर शिजवायचा आहे. जोपर्यंत या भातातला बऱ्यापैकी पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हा भात असाच न झाकता शिजवायचा आहे. आता इथं 3 ते 4 मिनिटं झालेलं आहे. भातातला बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि एकदा या भाताला पुन्हा अगदी हलक्या हाताने ढवळायचं आहे. आता इथं आपण गॅस कमी करणार आहोत. खूप कमी नाही करायचं, मीडियम ठेवायचं आणि या भाताला जवळपास 3 ते 4 मिनिटं इतकी अगदी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. मंद आचेवर किंवा मीडियम आचेवर 2 ते 3 मिनिटासाठी आपण या भाताला वाफवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. अगदी मस्त अशी आपली भाताला दणदणीत अशी वाफ आलेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने एकदा भाताला आपण ढवळून घेऊया. मस्त असा मोकळा आणि मऊसूत एक एक दाणा अजिबात चिकट न होता आपला हा भात तयार आहे. तुम्ही जर अशा प्रकारे भात शिजवलं तर भात अजिबात चिकट होणार नाही. अगदी छान मऊसूत आणि मोकळा तयार होईल. तर त्याकरिताच आपल्याला दोन्ही टीप लक्षात ठेवायची आहे. सुरुवातीला आपल्याला भात अजिबात न झाकताच शिजवायचं आहे आणि एका वाटीला 2 वाटी इतकंच पाणी घ्यायचं आहे. आता इथं आपला भात तयार आहे. हे साईडला काढून ठेवलं. आता आपल्याला गुळाचं आणि खोबऱ्याचं मिश्रण करण्यासाठी एका भांड्यामध्ये आपण 3 ते 4 चमच इतकं तूप टाकूया. तूप गरम झालं की लगेचच यामध्ये बदाम आणि काजूचे तुकडे मी टाकून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता. आता आपल्याला हा ड्रायफ्रूट्स अगदी सोनेरी रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. अगदी 1 ते 2 मिनिटं इतकं भाजायचं आहे. खूप जास्त प्रमाणात नाही भाजलं तरी चालेल. आता इथं आपले ड्रायफ्रूट छान भाजून झालेले आहे. आता यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत. तर इथं मी ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे. म्हणजेच एका वाटीला आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. गूळ चिरून घ्यायचं किंवा किसून घ्यायचं आणि अशा प्रकारे गूळ टाकल्यानंतर अगदी मंद आचेवर आपल्याला हा गूळ वितळेपर्यंत
छान ढवळून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता गूळ हलका वितळलेला आहे. गॅस पूर्णपणे माझा कमीच आहे. आणि इथं गूळ वितळल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत ओल्या नारळाचा किस. तर अशा प्रकारे मी त्याच वाटीने वाटी भरून इतकं ओल्या नारळाचा किस टाकून घेतला. आता आपल्याला ओल्या नारळाचा किस टाकण्यासाठी काही परफेक्ट प्रमाण असं नाही आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता काही जण भात शिजवताना या नारळाच्या दुधाचा सुद्धा वापर करतात. आपण इथं नारळाच्या दुधाचा वापर न करता असंच पाण्याने भात शिजवलेला आहे, त्यामुळे आपण इथं नारळाचा किस जास्त प्रमाणात टाकूया. आता इथं आपलं मिश्रण शिजल्यानंतर सर्वात शेवट वेलची आणि जायफळची पूड टाकूया. आता एकदा पुन्हा मिश्रण छान ढवळून घेऊया. आता इथं आपला हा गुळाचा आणि नारळाचा मिश्रण तयार आहे. आता हा मिश्रण आपण साईडला ठेवूया आणि पुन्हा शिजलेला भात बघूया. तर अशा प्रकारे इथं शिजलेला भात पुन्हा एकदा अशा प्रकारे ढवळून घेऊया अगदी हलक्या हाताने. एकदा पुन्हा आपल्याला या भाताची पूर्णपणे वाफ बाहेर काढायची आहे आणि पूर्णपणे भात छान मोकळा करायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा मोकळा झालेला आहे भात. आणि नंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ आणि नारळाचं मिश्रण. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण मिश्रण घालून घेतला. आता आपल्याला इथे एक पुन्हा महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मिश्रण घालत असताना आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे. मी तरी अजूनपर्यंत गॅस लावलेला नाही आहे. पूर्णपणे आपल्याला हा मिश्रण मिक्स करायचं आहे भातामध्ये व्यवस्थित अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. अजिबात जास्त ढवळायचं नाही आहे किंवा जास्त ढवळताना काळजीपूर्वक ढवळायचं आहे, जेणेकरून भाताची शितं तुटणार नाही. तर अशा प्रकारे इथं संपूर्ण भात मी छान मिक्स करून घेतलेला आहे. आता इथं तुम्ही बघू शकता आपल्या भाताचा रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि या स्टेजवर आपल्याला गॅस लावायचा आहे अगदी मीडियम आचेवर आपल्याला. आता हा भात जवळपास 3 ते 4 मिनटं इतकं वाफवून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा सुरुवातीला आपल्याला गॅस बंदच ठेवून भात पूर्णपणे मिक्स करायचा आहे आणि नंतरच 3 ते 4 मिनटं इतकं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आता इथं 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा मोकळा आणि मऊसूत भात तयार आहे. जेव्हा आपण गूळ आणि नारळाचं मिश्रण टाकतो तेव्हा हलका भाताला पाणी सुटतो. त्यासाठीच आपल्याला अगदी 2 ते 3 मिनटासाठी किंवा 3 ते 4 मिनटासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हा भात वाफवून घ्यायचा आहे. आता इथं आपला अगदी मस्त असा मोकळा मऊसूत आणि लुसलुशीत नारळी भात तयार आहे. करायला अतिशय सोपं आहे. अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्ही हा भात करू शकता. तर अशा प्रकारे इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि इथं आपला अगदी झटपट असा मस्त नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.